नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती केंद्राने सुद्धा जाहीर केलेली आहे। परंतु त्याचबरोबर केंद्र सरकारने एक महत्त्वाची माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। माहिती अशी आहे की पीएम किसान योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी ॲग्रिस्टिक या पोर्टलवरती फार्मर रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। जेवढेही शासन निर्णय पारित झाले किंवा जेवढेही डिस्ट्रिक्ट लेवलला कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून ॲग्रिस्टिक आणि फार्मर आयडी यांच्या संदर्भात जेवढेही परिपत्र किंवा नोटिसा जेवढ्या जाहीर झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की जर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला ॲग्रिस्टिक रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। जर समजा फार्मर रजिस्ट्रेशन जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही, हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी असंही एक महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे की पीएम किसान योजनेची रजिस्ट्रेशन 1 जानेवारी 2025 रोजी, बघा मी डेट काय सांगतोय, 1 जानेवारी 2025 रोजी ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी फॉर्म भरले किंवा रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालाय, म्हणजे त्यांना 19वा हप्ता मिळणार आहे, असे जे शेतकरी आहेत त्यांना मात्र ॲग्रिस्टिक फार्मर आयडी बंधनकारक केले आहे। म्हणजे 19वा हप्ता जर तुम्हाला हवा असेल, कोणाला 1 जानेवारी 2025 रोजी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, ज्यांना पीएम किसान योजनेमध्ये अप्रूव्हल मिळालं आहे, त्यांना फार्मर रजिस्ट्रेशन अनिवार्य केलेलं आहे। परंतु जे शेतकरी जुने आहेत, म्हणजे ज्यांनी 15, 16, 17, 18 आत्तापर्यंत सर्व हप्ते ज्यांनी घेतलेले आहेत, जुने शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टिकच्या माध्यमातून फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य केलेलं नाही, त्यांना थोडक्यात सूट दिलेली आहे। परंतु मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवायचा, 1 जानेवारी 2025 त्याचबरोबर 15, 16, 17, 18 जेवढेही जुने हप्ते ज्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत आणि या दोघांनाही 20वा हप्ता जर घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन अनिवार्य असणार आहे, त्यामध्ये दोघांनाही सूट नसणार आहे। म्हणून मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की सर, ॲग्रिस्टिक किंवा फार्मर आयडी रजिस्ट्रेशन जर केलं नाही किंवा होत नाही, त्यामुळे आम्हाला या 19व्या हप्त्यासाठी मुकावं लागणार आहे का, आम्हाला मिळणार नाही का? तर त्यांच्या मनातील जी शंका होती, जी प्रश्न होता, तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। तुम्हाला क्लिअर झालं असेल की 1 जानेवारी 2025 मध्ये आत्तापर्यंत 1 जानेवारी 2025 ते आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी फॉर्म भरला आहे त्यांना अनिवार्य आहे आणि जे जुने शेतकरी आहेत त्यांना थोडक्यात सूट दिलेली आहे, मात्र नंतर 20वा हप्त्यासाठी कोणालाही सूट दिली जाणार नाही। अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने आणि आत्तापर्यंत मी सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।